बांगलादेशी घुसखोरानंतर आता अनधिकृत मशिदी आणि भोंग्यांबाबत किरीट सोमय्या आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। मुंबई आणि परिसरातील 70% मशिदी अनधिकृत आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। मशिदींच्या नावानं लँड जिहाद सुरू असल्याचा दावा सुद्धा त्यांच्याकडून केला गेलाय आणि या मशिदींबाबत राज्य सरकारची 10 दिवसात नियमावली येणार अशी माहिती सुद्धा किरीट सोमय्या यांनी दिली आहे। महिन्याभरात मशिदींच्या भोंग्याच्या ताब्यातून महाराष्ट्राला सुटका मिळणार असंही सोमय्या म्हणतात। मशिदींवरील अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत मशिदींविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मुंबई आसपासचे 70% मस्जिद अनधिकृत आहेत। वास्तविकरित्या मशिदीच्या नावाने लँड जिहाद चालला आहे। 10 दिवसात नवीन नियमावली आल्यानंतर 1 महिन्याच्या आत पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी लागणार आणि महिनाभरानंतर या अनधिकृत भोंग्याचा ताप यातनं महाराष्ट्राला सुटका मिळेल। महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयाने मशिदीवरील भोंग्या संबंधात नियम बनवण्याची सुरुवात केली आहे। 10 दिवसात पूर्ण महाराष्ट्रात जे अधिकृत अनधिकृत मशीद आणि अधिकृत अनधिकृत भोंगे याच्या संबंधात नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहे। मशिदीचा भोंग्याचा आवाज शेजारच्या बिल्डिंग मध्ये जाता कामा नये। मशीदवरील भोंग्याचा उपयोग मशिदीत येणाऱ्या लोकांसाठी हे सगळी गाईडलाईन आणि कोणताही अनधिकृत बांधकाम याच्यावर भोंग्याला परवानगी मिळणार नाही।